आणि आता जी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज येते राजकीय घडामोड, कारण शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत। वर्षा निवासस्थानी शरद पवार पोहोचतात एकनाथ शिंदेंच्या भेटीला। या घडीची सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, शरद पवार हे वर्षा निवासस्थानी दाखल होत आहेत। त्यांच्या गाड्यांचा हा ताफा आपण पाहायला मिळतोय। गणेश ठाकूर आपल्याला अपडेट देतील। गणेश, मोठी अपडेट। अत्यंत मोठी अपडेट आहे। आता ह्याचं कारण थोड्याच वेळात कळेल, ज्यावेळेस शरद पवार किंवा मुख्यमंत्री बाहेर येऊन प्रसारमाध्यमांना त्याबद्दल माहिती देतील। कारण काय काम होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। मात्र याला राजकीय दृष्ट्याही पाहिलं जाईल अश्विन। त्याचं मोठं कारण असं आहे की शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट तेव्हा होते जेव्हा उद्धव ठाकरे परदेशात आहेत, महाराष्ट्रात, मुंबई किंवा भारतामध्ये नाही आहेत। आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात जो एकंदरीत वाद म्हणा किंवा जो गोंधळ आहे किंवा जे दावे केले जात आहेत प्रत्येक तिन्ही पक्षांकडनं, चाचपणी केली जाते, त्या अनुषंगाने शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांकडे येणं त्याला राजकीय दृष्ट्या निश्चित पाहिलं जाईल। त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जी रस्साखेच सुरू आहे, पुणे पोटनिवडणुकी संदर्भातली म्हणा किंवा इतर विषयांमधली म्हणा, त्या दृष्टिकोनातून देखील या भेटीला पाहिलं जाईल। निश्चितपणे या भेटीनंतर काहीतरी शासकीय काम किंवा पवार साहेबांकडनं काही राज्यासंदर्भातले विषय ते घेऊन गेले होते असं बोललं जाईल। मात्र यावेळेला दोन मोठे नेते भेटतात आणि अश्विन, ही एक गोष्ट दुसरी आपण लक्षात ठेवली पाहिजे की जे राष्ट्रवादीमध्ये घडलं, जे पाहिलं गेलं आणि आतापर्यंत शरद पवारांनी कधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संदर्भात कोणतीही टीका करताना आपण पाहिलं नाही। त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच पवार साहेबांसंदर्भात आदराची भूमिका किंवा मत व्यक्त करताना पण पाहिलं। जे काही राजकीय विरोध झाले किंवा टीका झाली ती उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत त्यांच्यामध्ये झाली। पण आता महाविकास आघाडीमधला हा जो जागा वाटपा संदर्भातले जे दावे केले गेले किंवा जे चाचपणी केली जाते, त्या दृष्टिकोनातून आजची भेट कशा संदर्भात आहे, राजकीय गोष्टींवर काही चर्चा होणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष असेलच। आणि राजकीय दृष्ट्या या भेटी संदर्भात एक कुतूहलही असेल, कारण पवारांचं असं येणं आणि आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांचा एक कार्यक्रम होता, राज्याभिषेक सोहळा संदर्भातली एक कार्यक्रम गेटवे ऑफ इंडियामध्ये होणार होता। तिथं मुख्यमंत्री स्टेजवर न जाता थेट तातडीनं वर्षा निवासस्थानी आले, म्हणजे काहीतरी विषय असतील आणि भेट बरंच काही बोलून जाईल भविष्यामध्ये। पण मला खात्री आहे की या भेटीनंतर याचं कारण काहीतरी राज्यासंदर्भातले विषय असतीलच। मात्र दोन्ही नेत्यांची भेट राजकीय दृष्ट्या त्याबद्दलची चर्चा होणारच आणि पवार साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा तपशील आपल्याला कळेलच। पण ही भेट आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणून आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय अश्विन। खरं गणेश, मोठी घडामोड। आणि जसं तू आता उल्लेख केलास त्याच्यावर मला अजून थोडं तुझ्याकडनं माहिती हवी आहे, कारण आता आपण म्हटलं जसं की पुण्याच्या जागेवरनं सध्या आपल्याला मतप्रवाह पाहायला मिळतात आणि त्यातच राष्ट्रवादीने दावा केलाय, एकीकडे काँग्रेस देखील म्हणते। तर या अनुषंगाने काही चर्चा अपेक्षित आहे, कारण इमिजिएट आता राजकीय निवडणूक जी आहे ती बहुतेक पुण्या पोटनिवडणूकच असेल। अश्विन, शक्यता नाकारता येत नाही। मात्र आता दोन्ही नेते भेटतात तर काय बोललं गेलं, काय घडलं हे तर ते सांगू शकतील। आपण एक अंदाज लावू शकतो। जी चर्चा आहे, कोणते विषय आहेत, शक्यता आहे काही साखर कारखान्यांचे विषय असतील, पेरण्यांचे विषय असतील। कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना सूचना केल्या होत्या की पाऊस कमी पडणार म्हणून पेरण्या आता करू नका, त्या संदर्भातला एक आढावा घेण्यात आला। तर शेतकऱ्यांचे विषय घेऊनही शरद पवार जाऊ शकतात। मात्र ज्या वेळेला दोन मोठे नेते राज्याचे अशा व्हॉलेटाईल सिच्युएशन मध्ये भेटतात, त्यावेळेला राजकीय चर्चा होईल अशी चर्चा किंवा असा अंदाज वर्तवला जातो। त्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जसं आपण पाहिलं की संजय राऊतांनी एक ट्विट करून सूचक वक्तव्य करून दाखवलं की पुणे पोटनिवडणुकीची जागा मेरिटवर दिली पाहिजे। काँग्रेस नेहमी त्या जागेसंदर्भात आग्रही राहिली। मात्र शिवसेनेचंही असं म्हणणं आहे, उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की तिथं जर जिंकायचं असेल तर राष्ट्रवादीचाच उमेदवार लागणार आहे। म्हणून त्या अनुषंगाने काँग्रेसला ते म्हणणं होतं की तुम्ही ही जागा सोडा। पण काँग्रेसही आग्रही आहे, कारण कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळाला त्यामुळे पुण्यामध्ये एक लहर आहे असं काँग्रेसचा दावा आहे। पण तो दावा बरोबर नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं होतं, पक्षाचं म्हणणं होतं। आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये या जागा संदर्भात तर रस्साखेच आहेत। पण त्यासोबतच आगामी निवडणुकीमध्ये देखील तिन्ही पक्षांमध्ये आता पवार साहेबांनी काल बैठक घेतली, त्यामध्ये 22 जागांची चाचपणी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं 19 जागांवर दावा केला गेला। काँग्रेसही म्हणते की आम्ही मोठ्या ताकदीनं लोकसभा निवडणूक लढू कर्नाटकाच्या विजयानंतर। म्हणून तिन्ही पक्षांमध्ये
निश्चितपणे सीट शेअरिंग वरती वाद होतील आणि त्या अनुषंगाने पॉलिटिक्स मध्ये आपण जे म्हणतो की काही शक्य आहे तर हो. या भेटीमध्ये त्या संदर्भात किंवा फ्युचर मध्ये काय होईल, राज्यात भविष्याचं काय वातावरण निर्मिती होते का, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण फक्त अंदाज लावू शकतो. पण भेट होते आणि भेटीमध्ये तातडीनं मुख्यमंत्री पोहोचतात. या भेटीमध्ये शासकीय किंवा राज्याचे काही विषय असतीलच, पण हो. राजकीय गणितही बोलला जाईल, त्याबद्दल काही आकलन केलं जाईल दोन्ही नेत्यांकडनं, असा अंदाज वर्तवला जातोय. अश्विन. गणेश, एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जसं आपण आता तू देखील उल्लेख केला की जागा वाटप असेल किंवा अन्य मुद्द्यावरनं थोडीशी नाराजी नाट्य कुरघोडी हे पाहायला मिळतं. गणेश, तुला मी थोडंसं थांबवतो. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आता आपल्यासोबत आहेत. रविकिरण देशमुखजी, ही एक मोठी भेट म्हणावी लागेल गेल्या काही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर. कसं पाहायचं या भेटीकडे? शरद पवार यांचं वैशिष्ट्य असं आहे पूर्वीपासून की हो. सरकार कुणाचंही असो, जेव्हा काही महत्वाचे विषय त्यांना मांडायचे असतात तेव्हा ते स्वतः मुख्यमंत्र्यांची वेळ मागतात आणि भेटायला जातात. यापूर्वी विरोधात जेव्हा जेव्हा सरकार होती तेव्हाही पवार गेलेले आहेत. अर्थात अशा भेटींमध्ये सामाजिक प्रश्नांवर चर्चा होतेच, पण त्याशिवाय आपसुकच काही राजकीय विषय निघत असतात. आणि पवार हे पक्षातीत संबंध ठेवण्याबद्दल नेहमीच प्रसिद्ध राहिलेले आहेत. हो. आता अलीकडच राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय जो घेतलाय की सहकारी संस्थांमध्ये अक्रियाशील सभासदांचं हे जे मतदानामधला सहभाग आहे, निवडणुकीतला सहभाग आहे, बर. तो काढून टाकायचा. आता कदाचित पवार हे हा विषय काढू शकतात, कारण राज्यातली सहकार चळवळ नाही म्हटली तरी अप्रत्यक्षरित्या ते बऱ्याच मोठ्या स्वरूपात नियंत्रित करतात. तर तो प्रश्न आहे. साखर कारखानदारी, जिल्हा बँका, बाकीचे काही विषय घेऊन ते नेहमीच बोलत असतात आणि सरकारला काही सूचनाही ते नेहमी करत असतात. तर कदाचित त्यांनी किंवा एकनाथ शिंदेनी सुद्धा इच्छा व्यक्त केलेली असू शकते की आपण समक्ष भेटूनच चर्चा करू. त्यामुळेच मला वाटतं की एकनाथ शिंदे तातडीनं वर्षावर रवाना झाले कार्यक्रमातून. आणि यामध्ये आता आगामी निवडणुका, जसं पुण्याची पोटनिवडणूक आहे, काही महत्वाच्या घडामोडी अपेक्षित आहेत नजीकच्या भविष्यकाळामध्ये, त्याबद्दलही या दोन नेत्यांमध्ये मला वाटतं की चर्चा होऊ शकते. अर्थात उद्धव ठाकरे परदेशात असल्यामुळं फार काही मोठी घडामोड घडेल असं अपेक्षित नाही, कारण महाविकास आघाडी ही मजबूत करायची आहे असं पवार स्वतः म्हणालेले आहेत आणि त्यांच्या पक्षाचे नेतेही म्हणत आहेत. त्यामुळे काही फार मोठा राजकीय वेगळा अर्थ निघेल या भेटीतून असं मला वाटत नाही यापेक्षा. पण सध्याच्या घडीला जसं आपण म्हणतो की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप किंवा अन्य मुद्द्यावर असलेल्या कुरबुरी, त्यांच्या नेत्यांची येणारी वक्तव्य आणि इकडे अजून मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, त्या अनुषंगाने शिंदे गटातले मंत्री, आमदार असतील किंवा अन्य नेते असतील, यांच्या संदर्भात येणारी वक्तव्य, या पार्श्वभूमीवर ही भेट कशी पाहायची? सरकारसमोरच्या समस्या तर असतातच. अशा वेळी पवारांचा ज्येष्ठत्वाचा आणि अनुभवाचा विचार करून त्यांच्याकडून कुठलाही मुख्यमंत्री सल्ला मागतो. अर्थात हे सगळं अराजकीय असतं, ते उघडपणे कोणी बोलत नाही, परंतु पवार सुद्धा पक्षीय अभिनिवेश न बाळगता अनेकदा असे सल्ले देत असतात. अर्थात कोणी मान्य करतं, कोणी मान्य करत नाही. आणि मागे एकनाथ शिंदे म्हणालेच होते की आपण त्यांचा सल्ला घेतो, आणि त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते मग मी काय करत होतो 2 वर्ष. हे झालेलंच आहे. पण आता ज्या घडामोडी आहेत, मंत्रिमंडळाचा विस्तार असो किंवा काही पेच प्रसंग असो, आगामी काळात होऊ घातलेले काही विषय असो, त्याबद्दलही असतील, नक्की हे विषय मला वाटतं ह्या चर्चेमध्ये निघू शकतात. तर यावर एकनाथ शिंदे नक्की त्यांचा सल्ला मागतील, कारण एकनाथ शिंदे सुद्धा काही नाही म्हटलं तरी तारेवरची म्हणजे कसरत करतच आहे ते सरकार चालवताना. रविकिरण देशमुखजी, थोडंसं थांबवतो. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य समोर आलेली आहेत या भेटीची, आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एबीपी माझावर बघताय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट सुरू आहे, आणि याच भेटीवरून आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे. ही थेट दृश्य वर्षा निवासस्थानावरून, जेव्हा एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे दोन्ही नेते आपल्याला पाहायला मिळतात, आणि शरद पवारांच्या हातात काही कागदपत्र देखील दिसत आहेत. त्यामुळे काही मागण्यांचं निवेदन आहे का, कोणते प्रस्ताव, किंवा जसं आता आपल्याला विश्लेषकांनी देखील सांगितलं काही मुद्द्यांवर ही भेट असू शकते. मात्र नेमके कोणते मुद्दे आहेत, आपल्याला ही भेट झाल्यावर कदाचित या दोन नेत्यांपैकी कोणी बोललं तर ही बाब स्पष्ट होऊ शकेल. रविकिरण देशमुखजी, हे दृश्य पाहून काय वाटतंय? शरद पवारांच्या हातामध्ये काही कागदपत्र, फाईल सदृश्य पेपर्स दिसत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत ते. पवारांना जेव्हा जेव्हा वेगवेगळी शिष्टमंडळ भेटतात किंवा काही मागणी करतात, तेव्हा पवार त्यांच्या वतीनं नेहमी असं म्हणत असतात की मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालतो किंवा हा विषय त्यांच्याकडे मांडतो. आणि यापूर्वी अनेकदा घडलंय, सह्याद्री अतिथीगृहावर ते भेटलेले आहेत त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना, मागच्या
आणखी वर्षावर बैठका झालेल्या आहेत. तर त्यावेळी ते त्यांचं ज्येष्ठत्व, त्या विषयातलं ज्ञान, एकूणच त्यांनी मुख्यमंत्री असताना हाताळलेले असे काही विषय याबद्दल ते मला वाटतं मुख्यमंत्र्यांना सांगत असतात आणि यातून मार्ग कसा काढला पाहिजे, सरकारने कसं काम करायला पाहिजे, असं त्यांचं एक अभिनिवेश असतो नेहमी. आणि मला वाटतं हा आज जे त्यांच्या हातात पेपर्स असतील ते नक्की अशा कुठल्या तरी काही मागण्या असू शकतात, कुठल्या समाजातल्या विविध घटकातल्या असतील किंवा सहकार क्षेत्रातल्या असतील, तर ते त्यांच्या कानावर घालायला आलेले दिसत आहेत. म्हणजे हे नक्की झालेलं आहे. आता काहीतरी त्याच्यामध्ये निवेदन आहे त्यांचं आणि बघूया आपण काय होतंय नेमकं, ते कशावर बोलतायत ते. अश्विन. रविकिरणजी, तुम्ही आपल्या सोबतच राहा. राजकीय विश्लेषक उदय तानपाटक सर आपल्या सोबत आहेत. उदय तानपाटक सर, दोन मोठे नेते भेटतात, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शरद पवार पोहोचतात. तुम्ही या भेटीचं कसं विश्लेषण करा? काय झालंय, हल्लीचं राजकारण जर पाहिलं तर एकूण ज्या पद्धतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, एकमेकांवर अपशब्द अशा वातावरणामध्ये एखादा नेता मुख्यमंत्र्याला भेटायला जातो हीच बातमी होते. ही मोठी गमतीची गोष्ट. आणि शरद पवारांसारखा नेता जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी असलं पाहिजे. अशा प्रकारचं एक म्हणजे कारण महत्वाचं असलं पाहिजे असंच दिसतंय. आणि एक तर उद्धव ठाकरे इथे नाहीयेत, महाविकास आघाडीमध्ये काही थोडी ताणाबाणा सुरू आहेत आणि अशा परिस्थितीत शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले यामुळे लगेच काही राजकीय मोठ्या घडामोडी घडतील असं वाटत नाहीये. जे चित्र दिसतं ते पवार काहीतरी कुठली जनहिताची कामं घेऊन गेले असतील, काहीतरी एखादी योजना घेऊन गेले असतील, त्याच्याबद्दल त्यांना भेटणं आवश्यक असेल असं मला वाटतं. याच्यामध्ये फार मोठी राजकीय चर्चा अशी होईल असं मला काही वाटत नाही. याच्यामध्ये राजकीय घडामोडी घडतील त्याच्यामुळे असं वाटत नाही मला. परंतु शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं ही बातमी नक्कीच आहे. बातमीचं त्याला बातमी मूल्य म्हणतात ते आहे नक्की. त्याला त्याच्यामध्ये त्यांचं काय बोलतील काही कारण आणि कार्यक्रम त्यांचं ठरलेला कार्यक्रम सोडून मुख्यमंत्रीकडे गेलेले आहेत घरी. नक्कीच. एक अपडेट देतो फक्त. आता एक अपडेट येते त्यानुसार शरद पवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून घेतलंय तिकडे आतमध्ये. म्हणजे काहीतरी माध्यमांशी संवाद होऊ शकतो, काही घोषणा होऊ शकते मोठी, कारण दोन मोठे नेते भेटतात. हो, नक्की होऊ शकते. घोषणा म्हणजे काय की त्यांनी काही चर्चा झाली असेल. एक तर उद्या शिवराज्याभिषेक दिन आहे आणि त्या रायगडवर मोठा कार्यक्रम आहे, त्या संदर्भात काहीतरी असेल किंवा अन्य कुठली एखादी मोठी योजना असेल, ते पवार घेऊन गेले असतील आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं असेल, त्या संदर्भात काही असू शकतं. असं ते असेल. राजकीय फार मोठं काय असेल असं मला वाटत नाही आता तरी त्याच्यामध्ये. धन्यवाद उदय तानपाटकजी, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. रविकिरण देशमुख देखील राजकीय विश्लेषक आपल्या सोबत होते, त्यांचे देखील धन्यवाद. एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि आता अपडेट मिळते त्यानुसार थोड्याच वेळामध्ये शरद पवार पत्रकारांशी बोलू शकतात. मात्र ही भेट नेमकी कशासाठी आहे, कोणत्या कारणासाठी आहे, याबद्दल आपण गणेश ठाकूर यांच्याकडनं आणखी अपडेट जाणू. गणेश, आताची अपडेट काय आहे नेमकी? पत्रकारांशी संवाद साधणार आहेत का शरद पवार? शक्यता दिसतंय, कारण आता पत्रकारांना आत बोलवलं जात आहे आणि बहुधा मुख्यमंत्री आणि शरद पवार दोघे एक संयुक्त पत्रकार परिषद करतील आणि राज्याचे काही विषय आहेत. आता राज्याचे कोणते विषय हे अद्याप कळू शकलं नाहीये. स्वतः शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांना त्याबद्दल माहिती देतील. आपण जर पाहिलं त्यांच्या हातात काही कागदपत्र आहेत आणि हे कागदपत्रच घेऊन निश्चितपणे राज्याची धुरा मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्याकडे राज्याचे काही विषय घेऊन ते गेले आहेत असं कळतंय. विषय कोणते हे माहीत नाही. मात्र तरीही आपण जे म्हणतोय की राजकीय दृष्ट्या ह्या भेटीबद्दल कुतूहल आहे. राजकीय विश्लेषकांनी आता आपली मत व्यक्त केले की या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणं किंवा इतर राजकीय विषयांवर चर्चा करून घेणं हे कोणतंही असं वाटत नाहीये. मात्र शक्यता नाकारताही येत नाही. दोन्ही नेते काय बोलतायत, काय घडतंय, आता पत्रकारांना बोलवलं गेलं तर निश्चितपणे त्या भेटी संदर्भातला तपशील कळेलच की कशा संदर्भातली भेट होती. जसं आपण आधीही सांगितलं की मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं म्हणजेच पवारसाहेब ह्या आधी आपण पाहिले की ज्या वेळेला असे काही महत्वाचे विषय जे राज्यासंदर्भात आहेत, खास करून शेतकऱ्यांचे विषय, खास करून काही कारखान्यांचे विषय, पवारसाहेब नेहमीच फ्रंट मध्ये येऊन ते विषय राज्याच्या प्रमुखांपर्यंत ते घेऊन गेले आहेत. याआधी मुख्यमंत्री जेव्हा उद्धव ठाकरे होते त्यावेळेलाही पक्षाचं सरकार असतानाही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांना भेटायला गेले होते. म्हणून आजच्या भेटीमध्ये देखील काही विषय आहेत जे मांडण्यासाठी वेळ घेतली गेली आणि वेळेनुसारच इथं ही भेट होते. आता विषय कोणते हे पाहावं लागेल. मात्र दोघांची भेट आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी तिथं पोहोचणं. गणेश, तुला थोडंसं थांबवतो मी. अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत थेट या संदर्भातली माहिती द्यायला. अभिषेक. अश्विन, मी सध्याला आहे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आणि आपण बघू शकता की
थोड्याच वेळापूर्वी इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की एकूणच जे कॅमेरे आहेत ते आपण मुख्यमंत्री निवासाच्या समोर लावलेले आहेत. असं मागच्या 7-8 वर्षात तरी नाही झालं की कोणी मुख्यमंत्री किंवा एखादा महत्वाचा व्यक्ती येतो आणि त्यानंतर निरोप जो आहे तो आपल्याला इथं देताना बघायला मिळालेला आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांकडनं आतमध्ये बोलावणं देखील येऊ शकतं. एकूण दोघांची ही भेट जी आहे ती महत्वाची मानली जाते आहे. राजकीय दृष्ट्या देखील बघायचं तर ही भेट अत्यंत महत्वाची आहे. एकूणच प्रामुख्याने अनेक विषय जे आहेत ते शरद पवारांकडे अनेक जण मांडत असतात आणि त्याच काही प्रश्नांसाठी शरद पवार इथं आलेले असावेत असा देखील अंदाज जो आहे तो बांधला जातो आहे. एकूण नेमकं कारण काय आहे ते अद्यापर्यंत स्पष्ट जरी का नसलं तरी थोड्याच वेळात याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळू शकणार आहे. एकूण जर का बघायचं तर अनेक प्रश्न जे आहेत ते देखील प्रलंबित येत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून जो आहे तो देखील आपल्याला वाटेवर बघायला मिळतो आहे. अशा परिस्थितीमध्ये उशीर देखील आपल्याला या मान्सूनला होताना बघायला मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध प्रश्न जे आहेत ते शरद पवार हे वेळोवेळी मांडत असतात. त्यामुळे यावेळी एकूण या संदर्भात काही प्रश्न जे आहेत ते शरद पवार यांच्याकडनं मांडण्यात येत आहेत का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. सोबतच राजकीय दृष्ट्या ही भेट देखील महत्वाची आहे कारण की सध्याला जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख ते देखील परदेशात आहेत. अशात ही भेट जी आहे त्याला देखील एक उत्सुकता जी आहे ती अनेकांची ताणलेली आहे. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय कारण आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. थोड्याच वेळात शरद पवार आणि मुख्यमंत्री कदाचित संबोधित करू शकतील आणि यामध्ये जे प्रश्न आहे एकूण अनेकांना या संदर्भात प्रश्न पडले आहेत त्या प्रश्नांची उकल जी आहे ती होऊ शकेल. अश्विन, अभिषेक, ही संयुक्त पत्रकार परिषद होऊ शकते का? स्वतंत्र बातचीत होईल? काय तिकडे चर्चा आहे या संदर्भात? कारण संयुक्त पत्रकार परिषद असेल तर ती एक मोठी बातमी होईल परत. अश्विन, साधारणपणे जर का बघायचं तर आता निरोप जो आहे तो आतमधनं आल्याचं कळतं आहे आणि कॅमेरे जे आहेत ते सहसा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर कधीच लागत नाही कारण की एकूणच सुरक्षा व्यवस्था आणि त्याचा मोठ्या प्रमाणात गराडा जो आहे तो आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला बघायला मिळत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी एकूण जर का बघायचं तर याच संदर्भात संपूर्ण आपल्याला माहिती जी आहे ती आता देण्यात आलेली आहे आणि कॅमेरे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या थेट समोर जे आहे ते आता आपण लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे थोड्याच वेळात जर का निरोप आला तर एकूण नेमकं काय कारण आहे हे आपल्याला बघायला मिळेल. नाहीतर मग शरद पवार इथनं बाहेर निघताना आपल्याला ते एकूण संबोधित देखील करू शकतात की एकूण काय त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत. सोबतच राजकीय दृष्ट्या काही बातचीत त्यांची झालेली आहे का याबद्दल देखील आपण त्यांना विचारू. अभिषेक, तू आपल्या सोबतच राहा. आताची मोठी अपडेट आहे. ही भेट तर सुरू झालेली आणि याची दृश्य आपल्याकडे आलेली आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये कदाचित आपल्याला पत्रकार परिषद पाहायला मिळू शकते. मात्र या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल की हे दोन मोठे नेते भेटत आहेत आणि आत्ताची ही भेट का महत्वाची आहे तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं सध्या धुसफूस सुरू आहे. वेगवेगळी मतमतांतर समोर येत आहेत. त्यासोबतच शिवसेनेच्या नेत्यांची भाजपबद्दल असलेली कुरबूर ही देखील आपल्याला काही वेळा नेत्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. त्यातच मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते नाराज आहेत. त्यांच्याही मोठ्या अपेक्षा आहेत हेही पाहायला मिळतंय. त्याचवेळी उद्धव ठाकरेंचं देशाबाहेर असणं आणि त्यावेळी होणारी ही भेट यालाही एक वेगळ्या अर्थी महत्व आहे. तसंच एकनाथ शिंदेंनी शरद पवारांवर कधीही टीका न करणं ही बाबही महत्वाची मानली जाते आणि त्याचवेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर कधीही टीका न करणं ही देखील बाब या भेटीसाठी महत्वाची मानली लागेल. तसंच श्रीकांत शिंदेंचा जो मतदारसंघ आहे तिकडे भाजप नेत्यांच्या भेटीगाठी या आपण बघितलेल्या होत्या. गेल्या काही दिवसात सातत्याने वाढलेल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर देखील ही भेट पाहावी लागेल. तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या ईडी चौकशा आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये असलेली अस्वस्थता हे सगळे मुद्दे असू शकतात. हे सगळे कंगोरे या भेटीला असू शकतात आणि त्यामुळेच ही भेट महत्वाची मानली जाते. आता नेमक्या या भेटीमध्ये काय चर्चा होतीये आणि या भेटीनंतर कुठला नेता येऊन या दोघांपैकी कोणी येऊन बाहेर संवाद साधणार का? कदाचित संवाद साधू शकतो कारण माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा अभिषेककडनं ताजी अपडेट जाणून घेऊ. अभिषेक,
अश्विन, शरद पवार यांचं धक्कातंत्र हे नेहमीच आपण बघत आलेलो आहे आणि तशाच प्रकारचं काहीसं हे धक्कातंत्र म्हणावं लागेल. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शरद पवार हे स्वतः येतात, यातच एक मोठं गूढ जे आहे ते लक्षात येतं. एकूण शरद पवार यांची भेट ही नेमकी का झालेली आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्याला अनेकांना पडायला लागलेले असतील. मागच्या काही दिवसात आता जसं तू सांगितलंस की राजकीय दृष्ट्या जर का बघायचं तर अनेक प्रश्न जे आहेत ते देखील आपल्याला बघायला मिळतात. जर का महाविकास आघाडीबद्दल बोलायचं तर एकूणच लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात एकवाक्यता आपल्याला कुठेतरी बघायला मिळत नाही आहे. सोबतच अनेक जण वेगवेगळ्या याच्यावर चाचपणी देखील आपल्याला करताना बघायला मिळत आहेत. एकूणच वेगवेगळं लढायचं का या संदर्भात देखील सगळ्या पक्षांकडनं चाचपणी जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या संदर्भात शरद पवारांकडनं देखील अनेक बैठका ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत. जिथं जिथं शरद पवार हे लोकसभा साठी राष्ट्रवादी जिथं जिथं लढते त्या संदर्भात देखील आढावा जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच अनेक कांगोरे जे आहेत ते या भेटी संदर्भात बघायला मिळत आहेत, ज्यामध्ये कल्याणची देखील जागा आपल्याला बघायला मिळते आहे. अनेकदा आपण हे देखील बघितलेलं आहे की शरद पवार हे मोठ्या प्रमाणात टीका करताना एक बॅलन्स जो आहे तो देखील साधताना बघायला मिळतात. ज्या प्रकारे ते भाजपवर अनेकदा टीका करताना आपल्याला बघायला मिळाले तशा प्रकारची टीका आपल्याला कुठेही एकनाथ शिंदेंवर होताना बघायला मिळालेली नाही आहे. त्यामुळे अनेक कांगोरे देखील यामध्ये दिसत आहेत. दुसरीकडे जर का बघायचं तर शरद पवारांना अनेक जण हे आपले कामं व्हावीत यासाठी देखील भेटायला येत असतात. अनेक प्रश्न आहेत. धोरणात्मक रित्या शरद पवारांना अनेक गोष्टी ज्या आहेत ते प्रशासनातल्या माहिती आहेत आणि त्यासाठी त्यांचा हातखंडा असा मानला जातो आणि त्यामुळे कुठंतरी ही भेट जी आहे ती देखील महत्वाची मानली जाते आहे. जसं मी आधी देखील सांगितलं की सध्याला जर का बघायचं तर अल निनोचा प्रभाव असेल, मान्सून असेल, हा कुठंतरी प्रभाव दिसतो आहे आणि त्याचाच कुठंतरी हा भाग म्हणावा लागेल की शेतकऱ्यांना जी आता पेरणी करायची आहे त्याच्यामध्ये कुठंतरी उशीर होऊ शकतो. अशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जी आहे ती देखील येऊ शकते. कदाचित त्याच्यासाठी देखील ही भेट जी आहे ती होऊ शकते का आणि त्या संदर्भात देखील काही धोरणात्मक गोष्टी ज्या आहेत ते शरद पवार देखील बोलून दाखवू शकतात का हे देखील महत्वाचं असणार आहे. यात आता एक बघणं महत्वाचं असणार आहे की दुसरीकडे ठाकरे गटाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे हे सध्याला परदेशात आहेत आणि परदेशात असताना महाविकास आघाडीतल्या एका महत्वाच्या नेत्याची भेट जी आहे ती आत्ताला सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होते आहे. त्यामुळे एकूणच याचे नेमके काय कारण मानली जात आहेत, अनेक प्रश्न जे आहेत ते यामध्ये निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपल्याला थोड्याच वेळात मिळताना बघायला मिळतील. अभिषेक, अपडेट आपण एक देऊया आपल्या प्रेक्षकांना. जवळपास 25 मिनिटं आता झालेली आहे ही भेट सुरू होऊन. त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा होते, यामध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेला येत आहेत आणि आता या भेटीनंतर हे माध्यमांना ह्या दोन्ही पक्षातले किंवा हे दोन नेते काय नेमकी माहिती देतात पाहणं महत्वाचं असेल. 25 मिनिटं भेट झालेली आहे. 25 मिनिटांपासून किंवा भेट सुरू आहे. त्याच्यामुळे नेमकं या भेटीमध्ये आता काय चर्चा होते, कोणते मुद्दे चर्चेला येत आहेत पाहणं महत्वाचं असेल. आणखी काही दृश्य जेव्हा काही वेळापूर्वीच शरद पवारांचं वर्षा या निवासस्थानी आगमन झालं. सध्या ही भेट सुरू आहे. आता 7:38 झाली आहेत. 25 मिनिटांपासून या दोघांमध्ये ही चर्चा सुरू आहे आणि नेमकी ही चर्चा कोणत्या मुद्द्यांवर आहे, काही मोठी घोषणा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे का, दोघे नेते संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतील का स्वतंत्रपणे माध्यमांशी बोलतील, या सगळ्याबद्दल आता उत्सुकता जी आहे ती मिनिटागणिक वाढते. मात्र सध्याची मोठी बातमी राजकीय वर्तुळातनं या दोघांच्या भेटीमधला तपशील सध्या तरी गुलदस्त्यात आहे. मात्र 25 मिनिटांपासून ही भेट सुरू आहे. अभिषेक, 25 मिनिटं उलटून गेली आहेत भेट सुरू होऊन. बरोबर आहे अश्विन, साधारणपणे 25 मिनिटं झाले. यात अजून एक महत्वाचं जर का बघायचं तर लोकसभाच्या ज्या गटनेत्या आहेत शिंदे गटाच्या, शिवसेनेच्या भावना गवळी, त्या देखील आपल्याला दाखल होताना बघायला मिळालेल्या होत्या अगोदर. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्याला गेटवेवरनं लगेच स्टेजवर न येता आपल्याला मुख्यमंत्री निवासस्थानी येताना बघायला मिळालेले आहेत. त्याच नंतर एक 5 ते 10 मिनिटात शरद पवार देखील मुख्यमंत्री निवासस्थानी आपल्याला
दाखल झालेले बघायला मिळालेले आहेत. एकूण नेमकी काय कारणं आहेत या संदर्भात अनेक चर्चा ज्या आहेत, अनेक कांगोरे जे आहेत त्याबद्दल बोललं जातं आहे. शरद पवारांनी ही नेमकी भेट का बरं घेतलेली आहे आणि अशा वेळेला जिथं महाविकास आघाडीमध्ये कुठंतरी आलबेल नाही आहे असं चित्र जे आहे ते बघायला मिळतं आहे. एकूणच जर का अनेक नेत्यांची विधानं या संदर्भात बघायची तर सगळे आपापल्या जागेवर चाचपणी करताना बघायला मिळत आहेत. दुसरीकडे अनेक गोष्टी जर का बोलायच्या तर दुसरीकडे जे राष्ट्रवादी पक्ष आहे तो देखील कुठेतरी चाचपणी करताना बघायला मिळतोय. त्यामुळे नेमकी ही भेट कशासाठी आहे असे प्रश्न देखील निर्माण झालेत. खरं आणि या भेटीकडे अवघ्या राज्याचं आता लक्ष लागलेलं आहे. नेमकं या भेटीतलं काय समोर येतंय पाहणं महत्वाचं असेल. अभिषेक, तू या सगळ्या भेटीवर लक्ष ठेवूनच राहा. तुर्तास या घडीची मोठी बातमी, शरद पवार पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट सुरू आहे. आणि सध्या ही भेट जी होते ती का महत्वाची आहे, कोणकोणते मुद्दे असे आहेत की ज्याच्यामुळे ही भेट महत्वाची आहे, तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपापासून संदर्भात सुरू असलेली ही धुसफूस गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेली होती. त्यासोबतच शिवसेना नेत्यांची भाजपबद्दल असलेली कुरबुर ही देखील महत्वाची मानली जाते. भेटीकरता मंत्रिमंडळाचा विस्तार लांबलेला आहे, त्यामुळे देखील शिवसेनेचे शिंदे गटातले नेते नाराज आहेत का अशी ही चर्चा रंगलेली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची. उद्धव ठाकरे देशाबाहेर असणं आणि त्यावेळी ही भेट होणं, त्यासोबतच एकनाथ शिंदेंनी शरद पवारांवर कधीही टीका न करणं आणि शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर कधीही टीका न करणं, हे सगळे मुद्दे आहेत. आणि श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजप नेत्यांची ये जा, गेल्या काही दिवसांमध्ये मोठे नेते तिकडे पोहोचलेले पाहायला मिळालेले. याशिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या ईडी चौकशा आणि त्यामुळे राष्ट्रवादीत असलेली अस्वस्थता, हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर ही भेट फार महत्वाची आहे. आणि या भेटीतनं नेमकं काय समोर येतं, कोणते नेते नेमके काय बोलतात पाहणं महत्वाचं असेल. संयुक्त पत्रकार परिषद होणार का, तर तीही एक मोठी बातमी होऊ शकते. कारण शरद पवार आणि एकनाथ शिंदे संयुक्त पत्रकार परिषद जर घेणार असतील तर त्यातनं नेमकं काय मग समोर येणार आहे, कुठली घोषणा होणार आहे का, या सगळ्या बाजूने या भेटीचा विचार करावा लागेल. गणेश ठाकूर यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. गणेश, पत्रकार परिषद किंवा माध्यमांशी संवाद व्हायला अजून किती वेळ लागेल, कारण अर्धा तास होऊन गेला आता भेटीला आणि अर्धा तास ही बंद दाराआड चर्चा सुरू आहे. दोघे नेते तिथे आहेत. आता असं कळतं की काही वेळापूर्वी भूषण गगराणी तिथे होते, जे प्रधान सचिव आहेत, एसीएस आहेत मुख्यमंत्री कार्यालयामध्ये. त्यासोबत इतर काही मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी होते. मात्र आता बंद दाराआड चर्चा आणि सुरू असल्याचं कळतंय. काही राज्याचे विषय असल्याचं बोललं जात आहे, जे पवार साहेब इथं मुख्यमंत्र्यांकडे घेऊन आलेले आहेत. आणि त्या संदर्भातले काही माहिती माध्यमांना बाहेर येऊन स्वतः शरद पवार देतील. आणि शक्यता आहे की मुख्यमंत्री देखील त्यांच्यासोबत या पत्रकारांना माहिती देताना उपस्थित राहतील. पण पवार साहेब येऊन बाहेर बोलणार अशा प्रकारची माहिती मिळते. म्हणून प्रसार माध्यमांच्या युनिट्सला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षाच्या बाहेर गेटच्या इथं बोलवलं गेलंय आणि तिथं या भेटी संदर्भाचा तपशील शरद पवार साहेब देणार आहेत. मात्र बंद दाराआड ही चर्चा आहे. आपण कितीही म्हणालो की या भेटीचे कारण राजकीय नाही आहे, काही शासनाचे किंवा राज्याचे विषय आहेत, पण चर्चा तर होणारच, अंदाज तर वर्तवले जातीलच. आणि जसं आपण दाखवतोय अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, ज्या मुद्द्यांवर राज्यामध्ये एक व्हॉलेटाईल सिच्युएशन आहे. आणि हे सगळे मुद्दे या पक्षांशी निगडीत आहेत, राष्ट्रवादी असो, भाजप असो किंवा शिवसेना असो. आणि म्हणून दोन पक्षाचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री आणि एनसीपी प्रमुख यांचं भेटणं बऱ्याच चर्चांना उधाण देतं किंवा चर्चांना सुरुवात करतं. आता जे विषय होते, जे विषय आहेत, जे घेऊन पवार साहेब आले आहेत त्याबद्दलचा तपशील मिळत. मात्र गणेश, मी तुला थोडंसं थांबवतो, पुन्हा एकदा अभिषेककडे जातोय आपण. अभिषेक, अश्विन, आपण बघू शकतो अनेक नेते जे आहेत ते आता वर्षावर येऊ लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एकूणच भावना गवळी जे आहेत त्या देखील दाखल झालेल्या होत्या आणि आता आपण बघू शकतो अनेक नेते जे आहेत ते देखील दाखल होताना बघायला मिळत आहेत. एकूणच वर्षावर मोठ्या प्रमाणात रेलचेल जी आहे ती आपल्याला नेत्यांची बघायला मिळतच असते. मात्र शरद पवार सध्याला दाखल झालेले आहेत. शरद पवारांची भेट जी आहे ती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असतानाच अनेक नेते मंडळी जे आहेत ते देखील इथं आपल्याला दाखल होताना बघायला मिळत आहेत. अश्विन,
खरं अभिषेक, एकीकडे भेट सुरू असतानाच अशा प्रकारे नेत्यांचं इकडे येणं, त्याच्यामुळे आता आणखी मिनिटागणिक उत्सुकता वाढते की नेमकी भेट आहे तरी कशासाठी, कारण विविध नेते येऊ लागलेले आहेत. जसं आता तू सांगितलं की खासदार देखील एक पोहोचले आणि त्याच्यानंतर मागोमाग हे नेते येत आहेत. बरोबर आहे अश्विन. साधारणपणे जर का बघायचं तर थोड्याच वेळापूर्वी भावना गवळी दाखल झालेल्या होत्या आणि आता आपण बघू शकतो आहे की नेते देखील दाखल होत आहेत. नेमकं एकूण कारण काय आहे ते अद्यापपर्यंत समजलेलं नसलं तरीही ही भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जात आहे. मागच्या एका वर्षा अगोदर हीच ती वेळ होती जेव्हा सत्तांतर जे आहे ते आपल्याला होताना आपण बघू शकतो की शरद पवार जे आहेत ते आता बाहेर दाखल झालेले आहेत. आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. पवार साहेब, तर आपण इथं बघू शकतो की शरद पवार जे आहेत ते एक्सक्लुझिव्ह दृश्य आता मला वाटतं शरद पवार ही भेट घेऊन आपल्याला परत जाताना दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे नेत्यांचं येणे आणि त्याचवेळी शरद पवार ही भेट घेऊन निघणं, हे देखील आता एक घडामोड आपल्याला इकडे बघायला मिळते. त्यामुळे ही भेट आता झालेली दिसते, कारण शरद पवार आता रवाना होतानाची दृश्य आपल्याला पाहायला मिळाली. वर्षा या निवासस्थानी आता मोठ्या घडामोडी किंवा मोठ्या हालचाली पाहायला मिळतात, कारण अर्धा तास उलटून गेलेला होता, भेट झाली आणि आता ही भेट घेऊन शरद पवार रवाना होतानाची दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळाली. एकीकडे बाकीचे नेते येत असतानाच एक काही क्षणापूर्वी शरद पवार हे वर्षा निवासस्थानातनं बाहेर पडलेले दिसत आहेत आणि आता ते रवाना देखील झाले. त्यांच्या गाड्यांचा ताफा रवाना होतोय. त्यामुळे भेट तर झालेली आहे, मात्र या भेटीमध्ये नेमकं झालं काय, कोणती चर्चा झाली, कोणते मुद्दे असे समोर आले, हे पाहणं आता खूप महत्वाचं असेल. आणि माध्यमांशी कदाचित संवाद होईल असं आपल्याला कळलेलं होतं, मात्र शरद पवार माध्यमांशी संवाद न साधताच गेलेले आहेत. त्यामुळे नेमकी ही भेट कशासाठी होती याची उत्सुकता आता आणखी वाढलेली आहे. आणि त्याचीच माहिती आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे. नेमकी ही भेट कशासाठी होती आपण पाहूया. मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी ही भेट होती असं कळतंय. मुख्यमंत्री शिंदेंना आमंत्रण देऊन शरद पवार हे वर्षा बंगल्यावरून रवाना झाले आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे. नेमकं हे कारण काय होतं, ही भेट कोणत्या औचित्यासाठी होती, निलेश आपल्याला सांगेल. निलेश. अश्विन, जी सध्या प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार मराठा मंदिरचा अमृत महोत्सव सोहळा शनिवार दिनांक 24 जून 2023 रोजी होणार आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत सोहळा पार पडणार आहे. या क्रमाचे अध्यक्ष जे आहेत ते शरद पवार असणार आहेत. खरं तर या संस्थेचे अध्यक्ष अनेक काळ शरद पवार आहेत आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा निवासस्थानी गेल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळते. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की ज्या व्हिज्युअल्स आपण जे पाहतोय त्याच्यामध्ये अनेक त्यांच्या हातामध्ये काही डॉक्युमेंट्स असल्याचं देखील पाहायला मिळत आहेत. मागच्या काही दिवसांपासून अनेक जे वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक असतील ते शरद पवारांना भेटतायत आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्यासमोर मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्या देखील त्यांच्यासमोर आता मुख्यमंत्र्यांकडे त्या मागण्यांसंदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते. मात्र सध्या जी महत्वाची माहिती आहे त्यानुसार मराठा मंदिरचा अमृत महोत्सव सोहळा लवकरच पार पडतोय. 24 जूनला हा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आमंत्रण देण्यासाठी स्वतः शरद पवार त्या ठिकाणी गेल्याची माहिती आहे. अश्विन. निलेश, या संदर्भात अधिकृतरित्या आता शरद पवार तर तिकडून निघून गेलेत, मुख्यमंत्री किंवा त्यांच्या वतीने कोणी बोलू शकतं का माध्यमांशी? नक्कीच या संदर्भात बोलू शकता, कारण की महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी भेट आहे. खरं तर आपण मागे पाहिलं ज्यावेळेस शरद पवार आजारी होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांना तातडीनं दवाखान्यामध्ये भेटायला गेले तर देखील संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं. आणि त्यानंतरची मला वाटतं ही दुसरीच भेट अशी आहे ज्या भेटीमध्ये स्वतः शरद पवार वर्षा निवासस्थानी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. खरं तर या मराठा जे मंदिर आहे त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि या कार्यक्रम सोहळ्याला मुख्यमंत्री असणं हे स्वाभाविक आहे आणि त्या प्रोटोकॉल्सनुसारच शरद पवारांची भेट होती याची प्राथमिक माहिती सध्या तरी समोर येताना पाहायला मिळते. लवकरच याबाबत स्वतः शरद पवार देखील बोलू शकतील. निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पुन्हा एकदा अभिषेक मुठाळे यांच्याकडे जाऊया, ते वर्षा बंगल्यावर परिसरात उपस्थित आहेत. अभिषेक, मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट होती असं आता कळतंय. तिकडे या संदर्भात कोणी अधिकृतरित्या बोलणार आहे आता?
अश्विन, अद्यापपर्यंत या संदर्भात काही निरोप जो आहे तो मुख्यमंत्री निवासस्थानामधनं आलेला नाही आहे. मात्र अद्याप ही आम्हाला इथंच थांबण्याची परवानगी जी आहे ती आपल्याला बघायला मिळू शकते आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आपण इथं समोर बघू शकतो. एकूण जर का या संदर्भात बघायचं तर मराठा मंदिर संस्थेच्या संदर्भात हे निमंत्रण असू शकतं अशी प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आहे. एकूण या संदर्भात देखील जर का बघायचं तर शरद पवार हे अनेक संस्था ज्या आहेत त्यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि त्याचे ते अध्यक्ष जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. एकूणच अनेक संस्थांनी पन्नाशी गाठलेली आहे. ह्यात अशा परिस्थितीमध्ये ह्या संस्था ज्या आहेत चांगल्या प्रकारे नक्कीच अभिषेक, तुझ्याकडनं आणखी अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि या भेटी संदर्भात भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची प्रतिक्रिया येते, पाहूया. राजकीय चर्चा नाही. शरद पवार साहेब त्यांच्या काही व्यक्तिगत कामासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला गेले आहे आणि शेवटी मुख्यमंत्री सर्वांचे आहे. पवार साहेबांची मुख्यमंत्री आहे, तुमचीही आहे, माझीही आहे. त्यामुळे एखाद्या नेत्याला काही प्रश्न समस्या याबद्दल चर्चा करायची असेल तर जाण्याचा अधिकार आहे. पण यातून काही नवीन युती जन्माला येईल असा कृपया कोणी विचार करण्याचं काहीही कारण नाही. शरद पवार भेटत आहेत, सगळं मग स्वागत आहे. तशासाठी का भेट होणार असेल तर, पण माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी भेट नाही. नाही, भेट आहे सांगितलं, पण साधारणतः ही भेट काही राजकीय असेल. तुम्ही एक गोष्ट कधीही चॅनल्स वगैरे लक्षात ठेवायची, ज्या भेटी तुम्हाला माहीत होतात त्या कधीच राजकीय नसतात आणि ज्या राजकीय भेटी असतात त्या तुम्हाला कधीच माहीत होऊ शकत नाही. राजकीय चर्चा याच्यामध्ये झालेली नाही असं मुख्यमंत्र्यांनी आता आपल्याला स्वतः सांगितलंय. आणि ही भेट घेऊन आता शरद पवार रवाना झालेले आहेत. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये ही भेट झाली. अर्धा तासाहून अधिक काळ ही भेट चालली. मात्र मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी ही भेट होती अशी आताची माहिती आहे. आणि मुख्यमंत्री शिंदेंना हे आमंत्रण देऊन शरद पवार रवाना झालेले आहेत. मात्र या भेटीची चर्चा आता अवघ्या राज्यात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की फक्त सदिच्छा भेट होती, कोणतेही राजकीय अर्थ याच्यातनं काढू नयेत, ही फक्त आमंत्रण देण्यासाठी भेट होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत, खास करून महाविकास आघाडी असेल किंवा इकडे शिंदे गट आणि भाजप असेल, त्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिलं जात असल्यानं वेगवेगळे अर्थ, तर्क वितर्क या भेटीतनं काढले जात आहेत. मात्र ही सदिच्छा भेट होती, कोणतेही राजकीय भेट नव्हती, राजकीय चर्चा झालेली नाही असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्याला एबीपी माझाला आता सांगितलेलं आहे. या घडीची मोठी अपडेट. जवळपास अर्धा तास ते 35 मिनिटं ही भेट झाली. मात्र ही सदिच्छा भेट होती, एका कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी भेट होती, त्यातून कोणतेही राजकीय अर्थ काढू नयेत असं स्वतः मुख्यमंत्री म्हणाले. या घडीची मोठी अपडेट, मोठी बातमी राजकीय वर्तुळातली. शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा नाही. मराठा मंदिर संस्थेसंदर्भात 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच संदर्भातल्या कार्यक्रमाकरता आमंत्रण देण्याच्या दृष्टीने ही भेट होती. त्यामुळे ज्या राजकीय चर्चा रंगलेल्या होत्या तशी कुठलीही चर्चा झालेली नाही असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलेलं आहे. कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी ही भेट होती. मात्र 30 ते 35 मिनिटं या दोन नेत्यांची भेट झाली आहे. त्यामुळे चर्चा रंगलेल्या होत्या की कदाचित काही राजकीय मुद्दे आले आहेत का चर्चेला, किंवा कोणत्या मागण्यांचा प्रस्ताव आहे, संयुक्त पत्रकार परिषद होणार का, कुठले नेते संवाद साधणार का, या सगळ्या चर्चा रंगलेल्या असतानाच आता मुख्यमंत्र्यांनीच एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आणि ही बाब स्पष्ट केली की शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, तर एका कार्यक्रमाच्या निमंत्रणासंदर्भात ते भेटलेले होते. आपण पुन्हा एकदा ऐकूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आपल्याशी संवाद साधला तेव्हा ते नेमकं काय म्हणाले. भेट झाली आपली आता पवार साहेबांबरोबर, नेमकी कशासाठी होती ही भेट? खूप चर्चा रंगल्यात. सदिच्छा भेट होती, दुसरं काही नव्हतं. आणि मराठा मंदिर ही संस्था, त्या संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब आहेत, त्यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे, त्याचं निमंत्रण मला त्यांनी दिलं. बाकी काही नाही, सदिच्छा भेट होती. पण अर्धा तास ही भेट चालू होती, त्याच्यामुळे आणखी चर्चा रंगल्यात. खास करून गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडतायत त्या पार्श्वभूमीवर देखील या भेटीकडे पाहिलं जाते. काही राजकीय घडामोडी नाही, राजकीय चर्चा नाही. धन्यवाद. अगदी काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एबीपी माझासोबत संवाद साधला आणि ही सदिच्छा भेट होती, कोणतीही राजकीय भेट नव्हती, राजकीय चर्चा झालेली नाहीये, ही बाब स्पष्ट केली. तर शरद पवारांसोबत जी भेट झाली ती राजकीय भेट नव्हती, त्याच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाहीये.
तर ही सदिच्छा भेट होती असं म्हणतायत मुख्यमंत्री. एबीपी माझाशी त्यांनी काही वेळापूर्वीच एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आणि माहिती दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.